नमस्ते सर्वांना. सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. सर्वांना नमस्ते. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. आपण लाईव्ह आलेलो आहोत सीटेट 2024 साठी. अभ्यासक्रम काय असेल, त्यानंतर 90+ तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर त्यासाठीची तुम्हाला नियोजन प्लॅनिंग कसं करावं लागेल आणि काय नेमका अभ्यास काय करायचा या संदर्भातील संपूर्ण डिस्कशन आपण या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. यासाठी आवाज येत असेल तर सांगा. सर्वांना हॅपी होली. होलीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि शेअर करा, व्हिडिओ शेअर करा. तुमच्याकडे ग्रुप वगैरे असतील त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेअर करा. सर्वांना याचा फायदा होईल. ओके, ठीक आहे. आवाज व्यवस्थित येत असेल तर सांगा. ठीक आहे, ओके. आपण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की अभ्यासक्रम नेमका काय आहे. अभ्यासक्रम सीटेट पेपर 1 असेल किंवा पेपर 5 दुसरा असेल, यासाठीचा अभ्यासक्रम नेमका काय असतो, तसेच तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. कारण उगाच आपण रस्ता भरकाटायला नको, की कारण भरपूर दिवस आहेत आपल्याकडे आणि आपल्याला सर्वांना माहिती मग 1 किंवा 2 मार्काने आपण थोडंसं पाठीमागे राहतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आपण पाहूया. त्यासाठी आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अभ्यासक्रम असणार आहे, जो पेपर 1 किंवा पेपर 2चा पॅटर्न असणार आहे, तो आधी आपण समजून घेऊया. म्हणजे तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील, पेपर 1 आणि पेपर 2चा पॅटर्न नेमका कसा असतो, तसेच पेपर 1 ला वेगळं काय अभ्यासायचं आहे किंवा पेपर 2 ला वेगळं काय, की दोन्ही पेपरसाठी एकच अभ्यास केला तर चालेल का. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून मिळतील. आपण बऱ्याच दिवसातून लाईव्ह आलेलो आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जो पेपर पहिला आहे तर त्याचा पॅटर्न पण समजून घ्या. या ठिकाणी एकूण 5 विषय असतात. पेपर जो तुम्हाला पहिला तुम्ही तुमच्यापैकी कोण देत असेल तर यासाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलेलं असेल. ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना तुम्ही 2 भाषा निवडलेल्या असतील. आता बऱ्याच जणांचा ग्रह असा होतो की आपण जर पहिली भाषा मराठी निवडली तर सगळे विषय मराठीमध्ये येतात का, तर असं काही नाही, लक्षात ठेवा. तर यामध्ये विषय आधी समजून घ्या. जे भाषा आपण म्हणतो, भाषा पहिली, भाषा दुसरी, तर हे काही विषय असतात. हे काय सीटेटची भाषा म्हणजे लँग्वेज वगैरे असं काही नसतं. तर हे विषय असतात जे तुम्हाला घ्यायचे असतात, जे तुम्ही चूज करू शकता. यामध्ये पहिला विषय बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, हा विषय असतो. आता या विषयामधून एकूण 30 प्रश्न विचारले जातात आणि एक प्रश्न एका गुणाला म्हणजे 30 गुण या विषयाला असतात. बालविकास आणि अध्यापनशास्त्र. त्यानंतर दुसरा विषय मॅथमॅटिक्स असतो. यामध्ये सुद्धा एकूण 30 प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये विचारले जातात. एकूण 30 गुणांसाठीचे प्रश्न असतात. तिसरा विषय असतो पेपर 1 मध्ये EVS, त्याला आपण पर्यावरण अध्ययन असं म्हणतो. यामध्ये सुद्धा प्रश्न संख्या 30 असते. 30 गुण यासाठी ठेवलेले आहेत. त्यानंतर भाषा पहिली आणि भाषा दुसरी. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही भाषा पहिली कोणती ठेवली, भाषा दुसरी कोणती ठेवली, हे शेवटी तुमच्यावरती डिपेंड करतं. आपण व्हिडिओ बनवला होता की सीटेटचं ऍप्लिकेशन करते वेळेस भाषा पहिली, भाषा दुसरी तुम्ही कोणती निवडावी ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तर या ठिकाणी जर तुम्ही मराठी निवडलेली असेल तर तुमची भाषा पहिली मराठी असेल आणि दुसरी तुम्ही हिंदी निवडलेली असेल. आता या ठिकाणी प्रत्येकाची वेगवेगळी भाषा असू शकते. लक्षात ठेवा, फक्त या दोन्ही भाषा सेम नसाव्या. म्हणजे बरेच जण विचारतात की पहिली भाषा मराठी आणि दुसरी मराठी असे घेता येतं का, किंवा पहिली हिंदी दुसरी हिंदी असं घेता येतं का, तर असं घेता येत नाही. तुमच्या ज्या 22 भाषा असतात त्या 22 भाषेपैकी तुम्ही कोणत्याही 2 भाषा या ठिकाणी घेऊन सीटेट उत्तीर्ण होऊ शकता. यासाठी तुमचा BAचा हा विषय आहे, तो विषय आहे, काही मॅटर करत नाही, लक्षात ठेवा. आता ही भाषा तुमची कोणती असेल, त्यामुळे मी पर्टिक्युलर सांगत नाही की तुमची ही भाषा आहे ती आहे. सर्वांचा सिलेबस सेम आहे. पहिल्या भाषेसाठी कोणती तुमची पहिली भाषा असेल तर यासाठी 30 प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर तुमची पहिली भाषा मराठी असेल तर मराठीचे 30 प्रश्न असतील, 30 गुणांसाठी असतील. त्यानंतर जर दुसरी तुमची हिंदी भाषा असेल तर 30 हिंदीचे आणि प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी. असे एकूण 5 विषय असतात आणि 5 विषयांसाठी एकूण 150 गुण 50 प्रश्न 150 गुणांसाठी असतात. आता यापैकी तुम्हाला स्कोर लक्षात ठेवा, आपला 90+ हा स्कोर घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही मग म्हणताल की कॅटेगरीसाठी 82 मार्क 83 मार्क, तर ते डोक्यातून काढून टाका. हा पासिंग आहे, परंतु लक्षात ठेवा आपलं टार्गेट हे 90+ असावं. जर तुमचं 90+ हे टार्गेट असेल तर मग तुम्हाला 83 84 असे मार्क मिळतील. जर तुम्ही 82 83 जर विचार केला तर 100% तुम्हाला 1-2 मार्क कमी मिळतील. त्यामुळे 90+
100+ हाच विचार, हाच टार्गेट तुमचं असायला पाहिजे आणि एवढे मार्क तुम्हाला पेपर 1 मध्ये 100% मिळतील. मी गॅरंटी देऊन सांगतो, जर तुम्ही आजपासून जर व्यवस्थित अभ्यास केला, व्यवस्थित समजून सगळ्या गोष्टी घेतल्या तर भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही 100% यामध्ये 100+ हा जो गुण आहे तो पण घेऊ शकता. आता यामध्ये लक्षात ठेवा, पेपरची भाषा कोणती असते. पेपरची भाषा म्हणजे तुम्हाला प्रश्न जे आहेत ते कोणत्या भाषेतून विचारले जातील, लँग्वेज मधून विचारले जातील. तर बघा, हे जे बालविकास आणि अध्यापनशास्त्र आहे तर याचे प्रश्न तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पण विचारले जातील. गणिताचेही प्रश्न तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये विचारले जातील. पर्यावरणाचे प्रश्न तुम्हाला हिंदी किंवा इंग्रजीमध्ये असतात. आता भाषा तुमची पहिली आणि भाषा दुसरी कोणती आहे. जर तुम्ही कोणतीही भाषा पहिली किंवा दुसरी जर मराठी भाषा घेतली असेल तर त्या फक्त मराठी भाषेचे प्रश्न मराठीतून असतील. बाकी तुम्ही हिंदी घेतली असेल, इंग्रजी घेतली असेल तर त्या लँग्वेज मधून ते प्रश्न विचारले जातील. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे पेपर 1 चा पॅटर्न असतो. आता या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक सांगतो की तुम्हाला पेपर जरी दुसरा पा द्यायचा असेल तर पेपर 2 साठी तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा आहे का किंवा अजून काय. तर लक्षात ठेवा, जर तुम्ही दोन्ही पेपर देत असाल तर तुमची दोन्ही पेपरची तयारी एकाच अभ्यासक्रमातून होत असते. तर या ठिकाणी त्यामुळं लक्षात ठेवा, जास्त काही लोड घेऊ नका 2 तुम्ही पेपर देणार असाल तर. आता बघा, पेपर जो का दुसरा असतो त्याच्यामध्येही CDP म्हणजे बालविकास आणि अध्यापनशास्त्र हा विषय असतो. गणित किंवा तुमचा विज्ञान विषय असेल, एखाद्या समजा गणित किंवा विज्ञान विषय असेल तर तो तुम्हाला वेगळा विषय असणार आहे फक्त. या ठिकाणी पेपर 2चा हा पॅटर्न आहे. याच्यामध्ये पहा, CDP हा पेपर 1 लाही कॉमन तुम्हाला आपण पाहिले की 1 लाही तो कॉमन विषय आहे. त्यानंतर गणित आणि विज्ञान बघा, पेपर 1 लाही तुम्हाला गणित विषय होता. त्यानंतर सामाजिक विज्ञान जर तुम्ही घेत असाल तर पर्यावरण अध्ययनाचे प्रश्न बरेच तुम्हाला सामाजिक विज्ञानामध्ये पण विचारले जातात. तर आता हे तुमचे कुठला तुम्ही विषय घेतला याच्यावरती डिपेंड करेल. या विषयाचे एकूण 60 प्रश्न पण विचारले जातात. म्हणजे गणित विज्ञान तुमचा असेल तर 60 प्रश्न आणि 60 गुणांसाठी असतात. सामाजिक विज्ञान तुमचा असेल म्हणजे सोशल सायन्स विषय असेल तर 60 प्रश्न 60 गुणांसाठी असतात. बाकी भाषा पेपर 1 ला तुम्ही जी भाषा चूज केली तीच या ठिकाणी तुमची भाषा पहिली असणार आहे आणि भाषा तुमची दुसरी तीच असणार आहे. लक्षात ठेवा, मग तुम्हाला भाषा 1 साठी आणि भाषा 2 साठी तसेच बाल विकास साठी वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला 90 मार्क जर तुम्ही पकडले, पेपर 1 साठीचे 90 मार्क आणि पेपर 2 साठीचे 90 मार्क, हे 3 विषय तुम्हाला कॉमन विचारले जातात, कॉमन असतात. फक्त जे प्रश्नांची जी काठिण्य पातळी असते ही आपण म्हणूया की पेपर वाईज थोडीशी हार्ड असते. कारण जर पेपर तुमचा दुसरा असेल तर 11 ते 14 वयोगटासाठीचे विद्यार्थी 6वी ते 8वी मध्ये असतात आणि त्याच्यामुळे या वयोगटानुसार हा वयोगट विचारात घेऊन, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा वयोगट तुमचा नाही तर विद्यार्थ्यांचा वयोगट विचारात घेऊन त्यावरती हे प्रश्न विचारले जात असतात. आणि जो पेपर पहिला आहे या पेपर पहिल्यामध्ये 6 ते 11 हा वयोगट असतो आणि मग या वयोगटाला पुढे लक्षात ठेवून की विद्यार्थ्यांचं बाल विकास असेल किंवा त्यांना कशा प्रकारे अध्यापन करायचं, अध्ययन कशा प्रकारे त्यांचं होत असतं, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या 6 ते 11 या वयोगटाचा विचार करून तसे प्रश्न पण विचारले जात असतात. त्यामुळे पेपर 1 ची काठिण्य पातळी ही एकदम कमी असते, तुम्ही इझिली या ठिकाणी पास होऊ शकता. पेपर 2 ची थोडीशी हार्ड असते. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला बालविकास अध्यापनशास्त्र असेल तर तो वयोगट तुम्हाला विचारात घेऊन प्रश्न विचारले जातील. भाषा 1 असेल, भाषा 2 असेल, हे सगळं सेम आहे. आता या दोन्ही पेपरसाठी पहिला जो पेपर असतो त्यासाठी सुद्धा 150 मिनिटांचा वेळ असतो, म्हणजे 2.5 तासांचा वेळ दिलेला आहे पेपर 1 साठी. तसेच पेपर 2 साठी सुद्धा 2.5 तासांचा वेळ आहे. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 1 मिनिटामध्ये सोडवायचा आहे. भरपूर वेळ असतो, फक्त आपल्याकडून काय होतं, प्रॅक्टिस आपल्याकडून कमी पडते आणि आपण मग काही प्रश्न आपल्याकडून पण सोडवायचे राहतात. फक्त आपली तुमची प्रॅक्टिस किती तुम्ही करता सिरियसली, या गोष्टी सर्व याच्यावरती पण डिपेंड असतील. कारण आपण काय करतो, फक्त व्हिडिओ बघतो, प्रॅक्टिस करत नाही. कारण OMR सीट बेस्ड ही परीक्षा असते. आता या ठिकाणी एक एक्सपिरियन्स, एक अनुभव असा आहे की तुमचा जर अभ्यास असेल, जर तुम्ही प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेऊन जर सोडवत असाल, तुम्हाला प्रश्न लगेच समजत असतं, म्हणजे तुम्ही प्रश्न वाचला लगेच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुमचा 5 ते 10 मिनिटांचा जो वेळ आहे तो 100% 150 मिनिटांमधून 150 प्रश्न सोडून तुमचा शिल्लक राहतो. तर हे या ठिकाणी अनुभवाने सांगतोय. जर मात्र तुमचा अभ्यास नसेल तर मग मात्र तुम्हाला अजून जरी 50 मिनिटं जर वाढवून दिले तरीही तुमचा पेपर कव्हर होणार नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगतो. त्यामुळे पेपर तुम्हाला द्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिरियसली याचा अभ्यास करावा लागेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो काही PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे, जे क्वेश्चन आहेत ते सगळे अभ्यासावे लागतील.
म्हणजे असा एकही पेपर तुम्ही सोडायचा नाही. जर तुम्ही PYQ जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला, प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेतले, तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो, तुम्ही काही बाकीचं काही करू नका. म्हणजे बरेच जण विचारतात की सर कुठलं पुस्तक वाचू, अजिबात कुठलंही पुस्तक वगैरे काही वाचायची गरज नाही. PYQ, फक्त PYQ वरती भर द्या, 100% तुम्ही पास होणार, मी तुम्हाला गॅरंटी देतो. जर तुम्ही PYQ दुर्लक्षित केलं, जर तुम्ही PYQ पाहिलं नाही, तर मग मात्र तुमची गॅरंटी कमी आहे, कोणीच देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात की प्रिव्हियस इयरचे प्रश्न रिपीट होत नाहीत. भरपूर प्रश्न प्रिव्हियस इयरचे रिपीट होतात. आता यामध्येही लक्षात ठेवा, हे जे 150 प्रश्न विचारलेले आहेत, आता यामध्ये बघा मी तुम्हाला काय सांगतो की या ठिकाणी तुम्ही पास होऊ शकता बाकीचा काही न अभ्यास करता. याचं कारण म्हणजे जी आपली महाराष्ट्राची TET परीक्षा असते ती आणि CTET मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याच्यामध्ये तुम्ही अंडरस्टँडिंग लेवल, जे CTET तुमची अंडरस्टँडिंग आकलन पातळी तुमची चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही 100% पास होणार. जर तुम्ही समजून न घेता फक्त पाठांतर करण्यावरती भर दिला तर तुम्ही 100% CTET नापास होणार. मी तुम्हाला आत्ताच सांगतो. तुम्ही असं म्हणाल की सर निगेटिव्ह बोलतायत, परंतु काही गोष्टी निगेटिव्ह असतात, त्यातून तुम्हाला काही पॉझिटिव्ह घ्यायचं असेल तुम्ही घ्या आणि 100% तुम्हाला नंतर लक्षात येईल की सरांनी कोणताही ज्या थिअरी वगैरे आहे त्या थिअरी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. थिअरी थोड्याशा लक्षात घेतल्या, जे शास्त्रज्ञ वगैरे आहेत, मानसशास्त्रज्ञ, त्यांच्या थिअरी थोड्या लक्षात असल्या, समजल्या तुम्हाला की त्याचे मार्क तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक विज्ञान यामध्ये 20 प्रश्न हे तुम्हाला पॅडागॉजीचे असतात. लक्षात ठेवा, पॅडागॉजीचे हे 20 प्रश्न, हे 30 प्रश्न, हे 20 प्रश्न. त्यानंतर भाषा एक तुमची मराठी असेल, हिंदी असेल, यामध्ये तुम्हाला 15 प्रश्न हे पॅडागॉजीचे असतात, म्हणजे अध्यापनशास्त्राचे असतात. भाषा दुसरी याचेही 15 प्रश्न तुम्हाला पॅडागॉजीचे असतात. आता भाषा तुमची पहिली असेल, भाषा दुसरी असेल, यामध्ये तुम्हाला अभ्यासायचं किंवा पुस्तकातून काही वाचायचं काही मटेरियल नाही. कारण यामध्ये जे 15 प्रश्न असतात हे पॅडागॉजीवरती असतात. हे प्रश्न कुठल्याही साच्यामधले नसतात. म्हणजे असा एक त्याला वेगळा अभ्यासक्रम आहे, वेगळं त्याचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून प्रश्न विचारले जातील असं अजिबात नाही. लक्षात ठेवा, पॅडागॉजीसाठी कुठलंही पुस्तक नाही. तुम्हाला कोणीही सांगेल की याच्या नोट्स असतात वगैरे काय असतं, अजिबात असं नसतं. तुम्ही कितीही वाचा, प्रश्न वेगळेच विचारले जातात. फक्त मग तुम्ही म्हणाल की पास कसे होतात बाकीचे, याचं हे कारण असतं की ते समजून घेऊन प्रश्न सोडवतात. समजून तुम्ही घेतल्या, काही गोष्टी समजून घेतल्या की तुम्हाला पॅडागॉजी समजायला लागते. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की बघा हे 30 आणि हे 30, 60 आणि 2 80. जर या ठिकाणी बघा तुम्हाला 80 म्हणजे 80 मार्क हे पॅडागॉजीचे तुमचे झाले. किती? 80 मार्क तुमचे जर पॅडागॉजीचे झाले तर तुम्हाला बाकी मग गणित विज्ञानचे काही प्रश्न तुम्ही सोडवणार आहात. त्यानंतर यामध्ये 15 प्रश्न, यामध्ये 15 प्रश्न तुम्हाला उतारा आणि कविता याच्यावरती असतात. मग यापैकी तुम्ही कमीत कमी 30 जे गुण आहेत ते घेऊ शकता अभ्यास जरी नाही केला. कारण उतारे आणि कविता आहे, उतारे आणि कविता कुठल्याही पुस्तकातले विचारले जातील असं नाही. ते अनशीन पॅसेज असतात, ग्रामरचे काही प्रश्न विचारले जातात आणि त्याचा ग्रामर तुमचं बेसिक जरी असलं तरीही चालून जातं. तुमचं मराठी असेल, इंग्रजी असेल, त्याच्यामुळे तुम्हाला यापैकी चांगले मार्क जर मिळून गेले तर 100% तुम्ही पेपर 2 ला सुद्धा 110 मार्क मिळू शकता. तसंच पेपर 1 ला सुद्धा हाच क्रायटेरिया या ठिकाणी तुम्ही गृहीत धरायचा आहे. 30, त्यानंतर गणिताचे 15, EVS चे 15, मी पॅडागॉजी सांगतो या ठिकाणी लक्षात ठेवा. भाषाचे 15 आणि याचे 15. आता किती झाले बघा, हे 30 आणि 30 म्हणजे 90 मार्क. म्हणजे पेपर 1 ला तर पण 90 मार्क हे पॅडागॉजीचे आहेत, म्हणजे अध्यापनशास्त्राचे आहेत. मग अध्यापनशास्त्र फक्त समजून घ्यायची गोष्ट आहे, ही कुठेही तुम्हाला कुठल्याही बाजारातल्या पुस्तकात मिळणार नाही. लक्षात ठेवा, कुठलाही एखादा युट्यूब चॅनल किंवा एखादा तुम्ही क्लास लावत असाल तर क्लास घ्या, परंतु लक्षात ठेवा सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या तरच त्या तुमच्या पथ्यावर पडतील. नाहीतर तुम्ही कुणाचाही क्लास लावा, 10,000 रुपये फी द्या, 20,000 रुपये फी द्या, 15,000 रुपये फी द्या आणि तुम्ही क्लास लावा. तुम्हाला जर काही समजलं नाही, तुम्ही फक्त पाठांतर करण्यावरती भर दिला, 100% तुमचे ते पैसे पाण्यात गेले. आणि जर तुम्ही समजून घेतले ना तर तुम्ही फक्त व्हिडिओज बघा, युट्यूबचे फक्त कोणाचेही व्हिडिओज बघा, 100% तुम्ही पास होणार. मी या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतो, 100% पास होणार. आता लक्षात ठेवा, हे काय गोष्टी आहेत, फक्त ह्या अंडरस्टँडिंग बेसवरच्या गोष्टी आहेत. कारण 90 मार्क तुम्हाला अंडरस्टँडिंग, पॅडागॉजी, विद्यार्थी कसे शिकतात, विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात, त्यानंतर शिक्षक म्हणून आपल्याला कोणकोणत्या समस्या येऊ शकतात, मग त्या ठिकाणी तुमची मानसिकता काय असणार आहे, काय तुम्ही असायला पाहिजे, तुमचं वागणं कसं असेल, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जर समजा एखादा अपंग विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये येत असेल तर मग त्याला आपण कशा प्रकारे वागणूक द्यायची,
म्हणजे या अशा गोष्टी आहेत बघा. त्याच्यामुळं या ठिकाणी तुम्ही 100% पास होणार. आता मग बाकीचं कंटेंट वरती राहिलं बघा. या ठिकाणी सीडीपीचं तुम्हाला सांगितलं कंटेंट काही गरज नाही. आता या ठिकाणी जे 15 प्रश्न आहेत गणिताचे पेपर 1 साठी हे कंटेंट वरती विचारले जातील. मग यामध्ये गणित सुद्धा एकदम सोपे सोपे विचारले जातात. एकदम तुम्ही जरी काही न वाचलं ना तरी तुम्हाला ते प्रश्न सुटू शकतात. असे एकदम सोपे प्रश्न असतात पेपर 1 मध्ये. पर्यावरणामध्ये सुद्धा 15 प्रश्न असतात. यामधले प्रिव्हियस इयर जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं पाहिजे व्हीएसचं तर 100% तुम्हाला 10 मार्क मिळून जातील. प्रिव्हियस इयरचे 10 प्रश्न हे रिपीट होतातच. त्या प्रश्नांच्या म्हणजे आहे तसे जरी प्रश्न नाहीत विचारले तरी त्या प्रश्नावरती ते डिपेंड असतात. त्यामुळे त्याचं जरी तुम्हाला नॉलेज असलं तरी तुम्हाला 15 पैकी 10 मार्क मिळून जाणार. फक्त मी सांगितलं तुम्हाला कशामध्ये कंटेंट वरती. बाकीच तुम्हाला भाषेचं आहे. आता अशा प्रकारे हे पेपर 1 आणि पेपर 2 आहे. मग यामध्ये तुम्हाला आता जे कंटेंट आहे कंटेंट मध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे. आता यासाठी नोट्स वगैरे घ्यायच्या का. कोणाच्या नोट्स तुम्ही 400-500 रुपयाला घेणार, 1000 रुपयाला घेणार. मग बरेच जण म्हणतात की सर त्याच्यामधलं काहीच आलं नव्हतं. लक्षात ठेवा कारण तुम्ही काय करता ती जी कंटेंट आहे तेवढंच वाचता. परंतु लक्षात ठेवा पुस्तकावरून कुठलेही प्रश्नपाठ सिटेट काढत नाही. लक्षात ठेवा त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे. पॅटर्न फक्त लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा यासाठी तुम्हाला पेपर 1 साठी काय वाचायचं आहे तर बघा 3री ते 5वी साठी जी एनसीईआरटी पुस्तकं आहेत. एनसीईआरटी पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील. एनसीईआरटी ती फक्त रीड करा. ती सुद्धा कशी रीड करायची. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढायचे. त्याच्यामधला कुठला प्रश्न कोणत्या पाठामधून विचारला गेला आहे पहा. यात 3रीचं म्हणजे परिसर अभ्यासाचं पुस्तक असेल तर ईव्हीएसचं पुस्तक आहे पहा. 4थीचं आहे 5वीचं आहे तर त्याच्यामधल्या कुठल्या पाठावरून कुठले प्रश्न विचारले आहेत. म्हणजे एकदम अगदी बांबू आणि किंवा आपण म्हणूया की जे काही छपराची घरं असतात ते कुठं आढळतात. त्यानंतर लाकडाची घरं कुठं असतात म्हणजे लाकडावरती उभे केलेले घरं असतात. त्याच्यानंतर बरेच असे प्रश्न असतात की एकदम सोपे प्रश्न असतात. तेवढंच फक्त करून ठेवा. तुम्हाला ईव्हीएस मध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तसंच गणिताचं सुद्धा तसंच करायचं आहे. एनसीईआरटीची 3री ते 5वीची पुस्तकं बघायची किंवा हे बघितलं नाही तरी चालेल. प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन पेपर काढा. मग त्यामध्ये तुम्ही चूक काय करता की आपले मराठी आणि हिंदी भाषा कुठे दिसते तेवढंच सोडवायचं. अजिबात तसं करू नका. जेवढे काय तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर मिळतील मग त्याच्यामध्ये हिंदी भाषा असेल मराठी असेल कोणतीही असेल सगळे सोडवायचे. कारण तुम्हाला प्रश्न टाकताना ते काही विचार करणार नाही की मराठी भाषा ही आहे किंवा हिंदी आहे मग त्यातले प्रश्न फक्त यांना हेच टाका असं काही नसतं. कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात प्रिव्हियस इयरचे. आणि त्यामुळे जर तुमचा सगळ्या प्रिव्हियस इयरचा अभ्यास असेल क्वेश्चन पेपरचा अभ्यास असेल तर तुमच्या लक्षात येईल की बरेच प्रश्न रिपीट होतात. ईव्हीएसचं सांगितलं आणि भाषा 1 आणि भाषा 2ला तर तुम्हाला पुस्तकाची गरज नाही. फक्त जे प्रिव्हियस इयर मधले जे तुम्हाला व्याकरणाचे प्रश्न विचारले जातील तेवढं करा. मग लक्षात ठेवा जे संदर्भ साहित्य तुम्हाला मी सांगितलं बाकीचं कुठलंही फापट पसारा करू नका. डोक्याचं तुमच्या आपण म्हणूया की दही होईल. समजून घेण्यावरती भर द्या. मी वारंवार तेच सांगतोय समजून घेणं. मला वाटतं आतापर्यंत 10-12 वेळेस शब्द उच्चारलाय समजून घेणं. कारण हे तुम्हाला नंतर पेपर झाल्यावर समजतं की अरे खरंच आपण समजून घेण्यावरती भर नाही दिला. त्यामुळे मी आत्ताच सांगतो प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगत असतो की समजून घेण्यावरती भर द्या. तुम्ही ज्यावेळेस प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सोडवणार आहेत त्यावेळेस प्रश्न समजून घ्या आणि त्याचं उत्तर द्या. जर नाही समजलं तर एखादा व्हिडिओ बघा त्याचं उत्तर नेमकं हे का होतंय असं का आहे तर हे तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला ते प्रश्न सुटतील. आता हे एनसीईआरटीच्या बाहेर काही तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही. जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला जे काही समजा बुलेटिन दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की जो अभ्यासक्रम आहे तो कशावरती डिपेंड असतो. लक्षात ठेवा बघा हा पेपर 1चा आहे. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 1ली ते 5वी म्हणजे 1ली ते 5वी म्हणजे आपल्याला 1ली ते 2री बघायची गरज नाही परंतु 3री ते 5वी पाहायचं आहे. एनसीईआरटीची जी पुस्तकं आहेत ते पाहायचे आहेत. आणि त्यानंतर जो पॅडागॉजिकल कन्सेप्ट असतो तो तुमच्या लक्षात ठेवायचा आहे. जो वयोगट असतो तो 6 ते 11 वयोगट असतो. तर हे लक्षात ठेवा. फक्त पेपर 2 साठी पहा. या ठिकाणी 11 ते 14 वयोगट तुम्हाला मी सांगितला हा वयोगट असतो. आणि तुम्हाला जी पुस्तकं अभ्यासाची आहेत ती 6वी ते 8वी साठीची जी एनसीईआरटीची पुस्तकं आहेत. मग या ठिकाणी बघा जर तुमचा गणित विज्ञान हा विषय असेल बघा गणित विज्ञानवाल्यांनी लक्षात ठेवा की गणित विज्ञानासाठी जे प्रश्न विचारले जातात प्रिव्हियस इयरचे सेम पॅटर्न असतो. पॅटर्न कधीही बदलत नाही. फक्त त्यातल्या किमती वेगळ्या असतात. लक्षात ठेवा. एखादं सरासरीचं उदाहरण असेल टक्केवारीचं उदाहरण असेल किंवा कुठलंही उदाहरण असेल त्याच्यामधल्या फक्त किमती बदलतात. त्याच्यामुळे गणित विज्ञानचे प्रिव्हियस इयरचे सगळे जे प्रश्न आहेत ते तुम्ही आपण म्हणूया की
पेन पेपर घेऊन सोडवायचे आहे, त्याची प्रॅक्टिस तुमची असायला पाहिजे, तर तुम्हाला गणित पटपट सुटतील. विज्ञानचंही तसंच आहे. NCERTची पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी रीड करावी लागतील. जरी नाही रीड केले तरी प्रिव्हियस इयर बघा आणि प्रिव्हियस इयरचे कुठले चॅप्टर मधून कोणते प्रश्न विचारले गेले आहेत तेवढेच चॅप्टर करा. सगळं वाचत बसायची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला 6वी ते 8वीची पुस्तकं डाउनलोड करून मिळतील ऑनलाईन. तुम्हाला वेबसाईट आहे NCERTची, तर 6वी ते 8वीची तेवढीच पुस्तकं घ्या आणि जे चॅप्टर महत्वाचे आहेत तर तेवढेच करा. वाटलं तर नोट्स काढून घ्या. लक्षात ठेवा, इतरांच्या नोट्स मागण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे, तुमच्याकडे वेळ आहे, स्वतःच्या नोट्स काढा. प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन आहे ते लिहून घ्या. तुम्हाला लगेच समजत जाईल सगळ्या गोष्टी. तर SST आणि गणित विज्ञानसाठी तुम्ही 6वी ते 8वीची NCERTचे पुस्तक वाचायचं आहे. CDP साठी काय करायचं आहे का, अजिबात काही करू नका. तुमच्याकडे युट्यूबला भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील, ते व्हिडिओज बघा. नंतर प्रश्न समजून घ्या आणि ज्या थिअरी आहेत थिअरींच्या फक्त शॉर्ट नोट्स तुम्ही काढून घ्या. आता थिअरी कुठे मिळतील तर तुम्हाला ठिकाणी युट्यूबला व्हिडिओज पण मिळून जातील. त्यांच्या थिअरी तुम्ही वहीवरती लिहून घ्या. तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढणार ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की अरे आपण टाइम वेस्ट करतोय, परंतु ज्यावेळेस तुमची 4 ते 5 दिवसांवरती परीक्षा येईल त्यावेळेस तुम्हाला त्या नोट्स उपयोगी पडतील आणि तुमच्या लगेच भरभर पण लक्षात येईल. त्यामुळे तुम्ही ते लिहायला सुरुवात करा. युट्यूबचे व्हिडिओ पुढे लावा आणि लिहायला सुरुवात करा. तुम्ही रीलचे एखादा व्हिडिओ बघू नका, म्हणजे बघायचीच गरज नाही. तुम्ही बाकीचे व्हिडिओ युट्यूबचे जे असतात ते बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. समजायला लागलं की सीटेट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. 100% तुम्ही पास होणार. बाकी तुम्हाला भाषा 1 आणि भाषा 2 ला काही करायची गरज नाही. आपल्या युट्यूबला मराठीचे आपण व्हिडिओज घेतोय, त्यानंतर तुम्हाला सगळे प्रश्न समजून सांगतोय. त्यातून मी जे काही महत्वाच्या गोष्टी सांगेल त्या तुम्ही नोट्स रूपामध्ये काढा. आता बरेच जण सर म्हणतात की मराठीच्या नोट्स आहेत का, माझ्याकडे मराठीच्या नोट्स नाहीत. लक्षात ठेवा, सगळं मी तुम्हाला ओरली शिकवतो, ओरली सांगतो, त्यामुळे माझ्याकडे मराठीच्या नोट्स नाहीत. लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे सांगतो ते सर्व ओरली आहेत, तेच नोट्स तुम्ही काढून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी पण कव्हर होऊन जाईल आणि हिंदी जर तुमचं असेल, इंग्रजी असेल तर सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. तुम्हाला वेगळं काही अभ्यासाची गरज नाही. आता याच्यावर तुमचा जर विश्वास असेल तर मात्र तुम्ही 100% पास होणार. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की सर काहीतरी सांगतायत आम्हाला काही समजत नाही, तर मात्र मग तुमचं थोडंसं अवघड आहे. हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो, कारण यापेक्षा वेगळं मला काही जास्त स्पष्ट आणि सोपं सांगता येणार नाही. ठीक आहे. आता जो पेपर 1 आहे, पेपर 1 जो वेळ असतो तो दुपारी 2 ते 4:30 हा वेळ असतो पेपर 1चा. लक्षात ठेवा, वेळ बदललेला आहे. पेपर 2 ते 4:30 हा पेपर 1चा वेळ आहे. पेपर 2चा वेळ सकाळी 9:30 ते 12 हा पेपर 2चा वेळ असतो. आता निगेटिव्ह मार्किंग असते का, बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून सांगतो की निगेटिव्ह मार्किंग हे नसते. म्हणजे तुमचे किती प्रश्न चुकतील, किती बरोबर येतील तेवढेच मार्क तुम्हाला मिळतील किंवा कमी होतील. बाकी निगेटिव्ह या ठिकाणी काहीही नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हा पेपर पॅटर्न एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला या व्यतिरिक्त काहीही विचारलं जाणार नाही. या ठिकाणी समजून घ्या. आता बघा, तुम्हाला मी थोडक्यात मराठीमध्ये भाषांतरित केलेला जो अभ्यासक्रम आहे तो पण समजून सांगतो, तो समजून घ्या अशी माझी इच्छा आहे. बघा, पेपर पहिला मी थोडक्यात पटपट सांगेल. बाल विकास आणि अध्यापन शास्त्रासाठी 30 प्रश्न आहेत सांगितलं. यामध्ये जे 15 प्रश्न असतात, 15 प्रश्नावरती तुम्हाला प्राथमिक शाळेची जी मुलं आहेत तर त्याबद्दलचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये मग विकासाची संकल्पना, वाढ आणि विकास त्याच्यावरती प्रश्न असतात. आता लक्षात ठेवा, मराठीमध्ये अभ्यासक्रम आहे, परंतु सगळा पेपर मराठीमध्ये येत नाही, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी समजून घ्या. आता त्यामुळे तुम्हाला फक्त इथं तुमचं हेच काम आहे की तुम्हाला प्रत्येक हिंदी आणि इंग्रजी मधला शब्द समजून घ्यायचा आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस प्रश्न रीड करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक जरी शब्द समजला नाही तरी तुम्हाला संपूर्ण प्रश्नाचा अर्थ लागत नाही, प्रश्न तुम्हाला सुटणार नाही. हे फक्त लक्षात ठेवा. प्रश्न समजून घेणं एवढंच फक्त तुमचं तत्व आहे, तेच पाळायचं आपण. मुलांची विकासाची तत्व असतील, अनुवंशिकता, पर्यावरणाचा प्रभाव काय असेल, सामाजिकरण प्रक्रिया असते, याच्यामध्ये कोहलबर्ग असतील, वायगोस्की असतील, जीन पियाजे असतील, यांच्या थिअरी आहेत. आपण त्याही थिअरी घेणार आहोत यावेळेस. नंतर बघा, पियाजे, कोहलबर्ग, वायगोस्की यांच्यावरती 6 ते 7 प्रश्न हे विचारले जातात. पेपर 1 आणि पेपर 2चा जर विचार केला तर 7 ते 8 प्रश्न आहेत तुम्हाला या 3 म्हणजे मानसशास्त्रज्ञ आहेत यांच्यावरती विचारले जातात. पियाजे
कोलबर्ग आणि व्यायगोस्की. नंतर बालकेंद्रित प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पना याच्यावरती प्रश्न असतील. बुद्धिमत्ता संरचनेचा दृष्टिकोन, बहुआयामी बुद्धिमत्ता, भाषा विचार. आता बघा भाषा विचार याच्यातले बरेच प्रश्न तुम्हाला मराठी आणि हिंदीमध्येही विचारले जातील. म्हणजे लक्षात ठेवा, जर तुम्ही सीडीपी चांगल्या प्रकारे समजून घेतली ना, बघा जर तुम्ही सीडीपी चांगल्या प्रकारे समजून घेतली तर सीडीपीचे प्रश्न कुठं कुठं विचारले तुम्हाला जातील. याचा अभ्यासाचा फायदा आपण जे अध्ययन संक्रमण म्हणतो ना, त्याचा फायदा तुम्हाला कुठं होईल. बघा तुम्हाला गणिताच्या पॅडागॉजीमध्ये याच्यातले प्रश्न, सीडीपी मध्ये प्रश्न गणितामध्ये विचारले जातील, ईव्हीएस मध्ये विचारले जातील, मॅथ सायन्स मध्ये विचारले जातील, एसएसटी मध्ये विचारले जातील, तुमच्या मराठीमध्येही याच्यातले काही प्रश्न विचारले जातील आणि हिंदी मधलेही काही प्रश्न तुम्हाला या सीडीपी मधले विचारले जातील. तुमची सीडीपी जेवढी स्ट्रॉंग असेल, जेवढी तुम्ही समजून घेणार सीडीपी, तेवढा तुम्हाला सर्व विषयांना फायदा होईल. लक्षात ठेवा. एक तुम्हाला मी अजूनही एक चान्स सांगतो की तुमच्या समोर गोल्डन चान्स आहे. लक्षात ठेवा, सीटेट परीक्षा तुम्ही जर यावेळेस पास केली तर 100% यावर्षी किंवा नेक्स्ट इयरला टेट परीक्षा ही 100% होईल. टेट परीक्षा होईल, तुम्हाला याचा फायदा होईल. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की मी टीईटी परीक्षा देतो, तर लक्षात ठेवा टीईटी ही सीटेट पेक्षा कधीही हार्ड आहे, अवघड आहे. कारण टीईटी मध्ये तुम्हाला कंटेंट लक्षात ठेवावं लागतं, कंटेंट तुम्हाला पाठ करावं लागतं. आणि जर तुम्हाला लक्षात तुमच्या चांगलं राहत असेल तर मग मात्र चांगलं आहे. परंतु जर इथंही तुमची दिशा भरकटली टीईटी मध्ये, तर टीईटी तुम्ही उत्तीर्ण होणार नाही. तसं तुम्हाला सीडीपी अंडरस्टँडिंग बेसवरती एका विषयाचे प्रश्न दुसऱ्या विषयामध्ये तुम्हाला विचारले जातात, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होत असतो, म्हणून तेवढं लक्षात ठेवा. नंतर बाकी सामाजिक रचना, लिंग भूमिका, लिंग पूर्वाग्रह, शैक्षणिक सराव असेल, विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक फरक असेल, शिकण्यासाठीचं म्हणजे मूल्यांकनावरती प्रश्न असतील आणि तयारीच्या पातळीचे मूल्यांकन असेल, यावरती हे 15 प्रश्न विचारले जातात. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जे 15 प्रश्न आहेत ना, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर काढा आणि त्यामधले प्रश्न लिहून काढा. अगदी मी काय म्हणतो की तुम्ही याच्यातले सीडीपीचे 1000 प्रश्न लिहून काढा, काय प्रॉब्लेम होत नाही. 1000 प्रश्न तुम्ही ज्यावेळेस पण लिहून काढाल ना, त्यावेळेस तुम्हाला अभ्यासक्रमच सगळा येऊन जाईल, सगळं तुम्हाला समजून जाईल. या बाकीचं याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही, कारण तेच प्रश्न त्याच टॉपिक वरती प्रश्न रिपीट असतात. नंतर 5 प्रश्न हे तुम्हाला विशेष गरजा असणारी जी मुलं असतात याच्यावरती असतात. मग याच्यामध्ये काही आजार विचारले जातील, डिस्लेक्सिया वगैरे अशा प्रकारचे आजार असतात. सर्जनशील प्रतिभावान विद्यार्थी असतील, यावरती काही प्रश्न. वंचित घटक असतील, वंचितासह विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी असतील, यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. तर हेही प्रश्न तुम्ही लिहून काढा प्रिव्हियस इयरचे, काही प्रॉब्लेम होत नाही. मी म्हणतो तुमचे 5 कि 15 दिवस आहेत ना, 15 दिवस तुमचे प्रिव्हियस इयरचे काही प्रश्न तुम्हाला लिहून काढण्यात जाऊ द्या, काही अडचण नाही. सेल्फ स्टडी इज मोर इम्पॉर्टंट. सेल्फ स्टडी तुम्ही करा चांगल्या प्रकारे, तुम्हाला 1 रुपया कुठं खर्चण्याची गरज नाही. आणि एखादी टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन केली तर याचा अर्थ तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर भरपूर मिळतील आणि तुम्हाला त्याचा सराव करायचा आहे. सराव हे महत्वाचं, तुम्ही पहिलं सांगितलं. सराव तुम्ही जर केला तर तुम्ही पास होणार आहात. जर तुम्ही फक्त दुर्लक्ष केलं ना, एखादा फक्त व्हिडिओ बघत बसला, तसं अजिबात करू नका. सराव खूप महत्वाचा आहे. आता जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पेपर पाहिजे असतील, मॉक टेस्ट पाहिजे असतील, तर ऑनलाईन अभ्यासवरती सर्व जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला अवेलेबल आहेत. तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देण्यात आलेली आहे या ऑनलाईन अभ्यास ऍप्लिकेशनची. त्याच्यावरती जा आणि तुम्हाला 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, वर्षाचे पॅकेज घ्यायचे असतील ते पॅकेज घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला टीईटी प्लस सीटेट प्लस केव्हीएस ची तुम्ही तयारी करत असाल, एनव्हीए ची तयारी करत असाल, कुठल्याही एक्झामची तुम्ही तयारी करत असाल, ते सर्व पॅकेज तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये येऊन जातात. सर्व जे काही परीक्षा आहेत एकाच पॅकेजमध्ये येतात. वेगवेगळे फी देण्याची गरज नाही. प्रिव्हियस इयरचे तुम्हाला तिथं भरपूर टेस्ट अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचा अभ्यास करा, 100% तुम्हाला फरक पडेल. नंतर पुढे बघा, शिकणे आणि अध्यापन शास्त्र, यावरती 10 प्रश्न विचारले जातात. मग यामध्ये मुले कसे विचार करतात, त्यांची कामगिरी कशी आहे, त्यानंतर बाकी मुलांच्या शिकण्याची रणनीती, म्हणजे तुम्हाला शिकवायचं आहे तर कशा प्रकारे तुम्ही शिकवणार वगैरे, मुलं समस्या कशा प्रकारे सोडवतात, त्यानंतर ज्ञानरचनावधी कल्पना, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अनुभूती, भावना, प्रेरणा, शिक्षण, शिकण्यात योगदान देणारे घटक, त्याच्यामध्ये वैयक्तिक पर्यावरण, यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जातील सीडीपी वरती. तर अशा प्रकारे हे सीडीपी वरती 30 प्रश्न विचारले जातात. तर याचे तुम्हाला मी एकच सांगतो, प्रिव्हियस इयरचं काय करा, क्वेश्चन काढा. मग यामध्ये काय करा, फक्त 15 दिवस फक्त सीडीपी एवढंच करा. एवढेच प्रश्न तुम्ही लिहून काढा आणि बघा की नेमकं काय आहे, याच्यामध्ये काय कॉमन गोष्टी आहेत. तुमच्या लगेच लक्षात येईल की
त्याला तुम्हाला नंतर लक्षात येईल की अरे आपण उगाच काहीतरी म्हणजे फिरत बसलो, गावभर फिरत बसलो, आपल्या जवळ होतं, आपण गावभर फिरत बसलो. म्हणजे या गोष्टी आहेत. सीडीपी फक्त एवढं करा, बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही, फक्त समजून घेण्यावरती भर द्या. मग यासाठी तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील, ते बघत चला. नंतर बघा भाषा पहिली. आता ही भाषा पहिली तुमची कोणतीही असेल, या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल भाषा तुमची मराठी असेल किंवा तुमची हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा एखाद्याची उर्दू ही असेल. आता बघा कोणतीही तुमची पहिली भाषा तुम्ही कोणती ठेवली ती असेल. यामध्ये भाषा आकलन तर कम्प्रिहेन्शन याच्यावरती प्रश्न विचारले जातील. आता पहिल्या भाषेमध्ये एक उतारा असतो पहा, लक्षात ठेवा, एक उतारा असतो आणि एक कविता विचारली जाते पहा. आता उतारावरती एकूण 9 प्रश्न असतात, कवितेवरती एकूण 6 प्रश्न असतात. एकूण 15 प्रश्न हे उतारा आणि कवितेवरती विचारले जातात. आता यामध्ये तुम्हाला 4 ते 5 प्रश्न जे आहेत उतारा आणि कविता, तर हे व्याकरणावरती असतात. बाकी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला उतार्यामध्ये आणि कवितेमध्ये मिळतात. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुम्ही एखादं पुस्तक घेऊन वाचत बसणार का? लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं आकलन वाढवावं लागेल. लक्षात घ्या, कारण बऱ्याच जणांना माहिती की आपले प्रश्न उतार्यामध्ये आणि कवितेमध्ये चुकतात. प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या उतार्या आणि कवितेमध्येच मिळणार आहेत, परंतु आपण काय करतो, दुर्लक्ष करतो. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त उतारे आणि कविता सोडवण्यावरती भर द्या. म्हणजे हाच तुमचा अभ्यास आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला समजेल की या प्रश्नांची उत्तरे या उतार्यामध्ये मिळतात किंवा कवितेमध्ये मिळत आहेत किंवा आपला शब्दसंग्रह काहीतरी थोडासा कमी पडतोय, त्यावेळेस शब्दसंग्रह थोडासा वाढवण्याचा प्रयत्न करा. मग तसेच जे काही व्याकरणाचे घटक आहेत, व्याकरणाचे प्रश्न आहेत, ते थोडेसे अभ्यासा, घटक अभ्यासा. नंतर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न जे आहेत 15 पैकी किमान 12 उत्तरे तुम्हाला यापैकी यायला पाहिजे. येतीलच 15 पैकी 15 ही येतील बऱ्याच जणांचे. मग या ठिकाणी तुमची शाब्दिक क्षमता विचारली जाईल. यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असे एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवा, हे 15 प्रश्न तुमच्या हातचे आहेत. भाषा तुमची पहिली कोणतीही असेल. त्यानंतर 15 प्रश्न हे तुम्हाला अध्यापनशास्त्रावरती कुठल्याही भाषेमध्ये विचारले जातील, पहिली असेल दुसरी असेल. मग यामध्ये तुम्हाला सीडीपी मधले जो काही तुमचा अभ्यास असेल तो या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तसेच आपण भाषेची सगळी तयारी तुम्हाला आपल्या चॅनलवरती करून घेतलेली आहे, घेतो असतो. तर ते व्हिडिओज फक्त बघत चला. या ठिकाणी बाकी तुम्हाला काही करण्याची गरज नाही, कुठलेही नोट्स वगैरे वाचत बसू नका. ठीक आहे. आता भाषा दुसरी. आता भाषा दुसरी तुमची कोणतीही असेल, या ठिकाणी तुमची भाषा दुसरी हिंदी तुम्ही घेतली असेल किंवा दुसरी भाषा तुमची मराठी असेल किंवा इंग्रजी असेल किंवा उर्दू असेल, या ठिकाणी सुद्धा आकलनावरती 15 प्रश्न विचारले जातील. या ठिकाणी मात्र लक्षात ठेवा 2 तुम्हाला उतारे असतात. या ठिकाणी कविता विचारली जात नाही दुसऱ्या भाषेमध्ये. तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे 7 प्रश्न आहेत, 7 प्रश्न हे तुम्हाला 8 प्रश्न हे तुम्हाला या उतार्यावरती असतील, म्हणजे पहिल्या उतार्यावरती असतील. आणि जो दुसरा उतारा आहे त्याच्यावर तुम्हाला 7 प्रश्न विचारले जातात. पहिल्यावरती 8 आणि दुसऱ्यावरती 7 अशा प्रकारे एकूण 15 प्रश्न विचारले जातात. आणि तुम्हाला यामध्ये फक्त आकलन एवढंच वाढवायचं आहे, बाकी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. तसंच तुमचं अध्यापनशास्त्र आहे, यामध्ये सुद्धा काही ठरलेले टॉपिक असतात. भाषा संपादन, भाषा शिकणं म्हणजे काय आहे, भाषा अर्जन करणं म्हणजे काय आहे, त्यानंतर ऐकण्याची बोलण्याची भूमिका असेल, भाषेचे कार्य असेल. आता यामध्ये बघा, जर तुम्ही हा अभ्यासक्रम जर तुम्ही बघत बसला ना, तर लक्षात ठेवा तुम्हाला काही समजणार नाही. त्यामुळे फक्त प्रश्न समजून घ्या, तुम्हाला बाकी काही ऐकण्याची किंवा काही वाचण्याची पाहण्याची गरज पडणार नाही. याच्यावर तुम्हाला उपचारात्मक शिक्षण, भाषिक कौशल्य असतील, याच्यावरती प्रश्न विचारले जातील. प्रिव्हियस इयरचा आधार घ्या, तुमची भाषा दुसरी सुद्धा या ठिकाणी चांगल्या मार्काने निघून जाईल. नंतर गणित असेल गणितावरती 30 प्रश्न विचारले जातील. आपण पाहिलं 15 प्रश्न हे तुमच्या कंटेंटवरती असणार आहेत. आपण पहिला पेपर पाहतोय, कंटेंट मध्ये भूमितीवरती काही प्रश्न विचारले जातील. आकार, अवकाशीय समज असेल, आपल्या सभोवतालचे घनपदार्थ, संख्या, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, यावरती फक्त बेसिक प्रश्न तुम्हाला विचारले जातील. कंटेंट असं काही हार्ड नसतं. नंतर शैक्षणिक समस्या म्हणजे पॅडागॉजी, याच्यावरती 15 प्रश्न असतील. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सीडीपी मधून बरेच प्रश्न विचारले जातात. सीडीपी मधून गणिताची भाषा असेल, गणित समुदाय असेल, अध्यापनाची समस्या असतील, उपचारात्मक शिक्षण असेल. उपचारात्मक शिक्षण तुम्हाला सगळ्या विषयामध्ये बघायला मिळेल, त्यामुळे तेवढंच करायचं. तुम्हाला अशा प्रकारे 30 प्रश्न गणितावरती असतील. आणि ईव्हीएस आहे पर्यावरण अभ्यास, 30 प्रश्न असतील. यामध्ये सामग्री, मग यामध्ये तुम्हाला मी सांगितलं 3री ते 5वीचे ईव्हीएस ची पुस्तकं वाचा, बाकीचं तुम्हाला काही. आणि सर्वात महत्वाचं PYQ चा आधार घेऊन त्याचा
प्रश्नांचा आधार घेऊन तुम्हाला ते बघायचं आहे. बाकीचं जास्त काही फापट पसारा करत बसू नका. PYQ आणि बाकी मग पॅडागॉजी तुम्हाला 15 प्रश्न विचारले जातील. त्याच कन्सेप्ट त्याच याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतात. अशा प्रकारे तुम्हाला EVS मध्ये पण चांगला स्कोर पण मिळून जाईल. यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पेपर 1 साठी पहिल्या त्या 5वी साठी जो पेपर 1 आहे यासाठी फक्त तुम्हाला EVS साठी फक्त तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे, म्हणजे कंटेंट पुस्तक वाचायची. बाकी तुम्हाला मराठी CDP यासाठी काही कुठलं पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही. NCERT ची 3री पुस्तकं वाचा EVS ची, किंवा भरपूर जण व्हिडिओज बनवत असतात ते व्हिडिओज बघा. EVS वरती जो काही कंटेंट आहे NCERT चा त्याच्यावरती तेवढंच फक्त करा, बाकी काही करण्याची गरज नाही. नंतर बघा पेपर 2 साठी. आता पेपर 2 बऱ्याच जणांना हार्ड जातो, अशा बऱ्याच जणांची ओरड असते, परंतु थोडंसं तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी किंवा नियोजन थोडंसं फक्त करा. बाकी तुम्हाला काही जास्त करण्याची गरज पडत नाही. या ठिकाणी बघा जे का CDP तुम्हाला मी सांगितलं 15 प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 सेम असणार आहे, फक्त काठीने पातळ थोडीशी वाढेल. बाकी कंटेंट सेम आहे. तुम्ही जे हे कंटेंट बघितलं ना सेम आहे. 5 प्रश्न हे सेम आहे. बघा आपण पेपर 1 ला पण पाहिलं सेम आहे. शिकणे आणि अध्यापन शास्त्र 10 प्रश्न सेम आहे. यामध्ये काही फरक पडत नाही. त्यानंतर भाषा पहिली आणि दुसरी पास सेम आहे. या ठिकाणी 30 प्रश्न भाषा 1 आणि भाषा 2, म्हणजे तुम्हाला पेपर 1 ला जसे प्रश्न विचारले जातील तसेच पेपर 2 लाही भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यानंतर भाषा दुसरी ते सांगितलं, आणि गणित आणि विज्ञान. ज्यांचा गणित आणि विज्ञान आहे तर त्यांनी थोडंसं समजून घ्या. मॅथमॅटिक्स आणि सायन्स साठी एकूण तुम्हाला 60 प्रश्न विचारले जातील. यामध्ये तुम्हाला गणित 30 प्रश्न गणितावरती असतील. यामध्ये 20 प्रश्न हे तुम्हाला कंटेंट वरती असणार आहेत आणि 10 प्रश्न तुम्हाला पॅडागॉजी वरती विचारले जातील. आता कंटेंट वरती बघा तुम्हाला याच्यामध्ये संख्या प्रणाली, आपल्या संख्या जाणून घेणे, संख्यासह खेळणे, पूर्ण संख्या, ऋण संख्या, पूर्णांक, अपूर्णांक, यामध्ये काही एकदम बेसिक प्रश्न पण विचारले जातात. फक्त तुम्हाला प्रिव्हियस इयरचे प्रश्न माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. बीजगणिताचे काही प्रश्न असतील, भूमिताचे काही पाठ 2D असेल, 3D असेल, प्रतिबिंब असेल, बांधकाम असेल, महत्वमापन असेल, क्षेत्रमापन असेल, डेटा हाताळणे असेल, याच्यावरती तुम्हाला गणिताचे प्रश्न असतील. आणि 10 प्रश्न हे तुम्हाला पॅडागॉजी वरती असणार आहे. पॅडागॉजी वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. हे झालं पाक गणिताचं. नंतर विज्ञानासाठी सुद्धा 30 प्रश्न असतील. यामध्ये सुद्धा 20 प्रश्न हे सामग्री म्हणजे कंटेंट वरती असणार आहे. कंटेंट तुम्हाला फक्त विज्ञानचं वाचायची गरज पडेल. तर 6वी ते 8वी साठीची तुम्हाला जी विज्ञानाची पुस्तकं आहेत NCERT ची, तर ती पुस्तके तुम्ही रेफर करा, किंवा तुम्हाला युट्यूबला कुठेही व्हिडिओज मिळून जातील NCERT विज्ञान, तर ते तुम्ही रेफर केलं या ठिकाणी तुम्हाला विज्ञानाचा प्रश्न तुमचा सुटेल. प्रिव्हियस इयर मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला प्रिव्हियस इयर बघायचंच आहे. प्रिव्हियस इयरचे कंटेंट पहा, प्रश्न कुठून विचारले पहा आणि त्याप्रमाणे करा. बाकी पॅडागॉजीचे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि त्यानंतर सामाजिक अभ्यास आणि सामाजिक विज्ञान हा म्हणजे SST विषय असणाऱ्यांसाठी सुद्धा इतिहास, यामध्ये पहा सामाजिक विज्ञान, सामाजिक शास्त्र यासाठी 3 विषय असतात. इतिहास हा एक विषय असतो, त्याच्यानंतर भूगोल हा विषय असतो, आणि तुमचा नागरिक शास्त्र हा विषय असतो. अशा प्रकारे हे 3 विषय असतात. याच्यातून तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. 40 प्रश्न हे तुम्हाला कंटेंट वरती विचारले जातील आणि 20 प्रश्न हे तुम्हाला पॅडागॉजी वरती असतील. इतिहासावरती पहा प्रश्न तुम्हाला हे टॉपिक आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर भूगोलावरती प्रश्न असतील, सूर्यमाला, ग्लोब असेल, पर्यावरण, हवा, पाणी, मानवी पर्यावरण यावरती प्रश्न असतील. सामाजिक आणि राजकीय जीवन म्हणजे नागरिक शास्त्र यावरती जे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आहेत ते बघा, त्याच्यावरती प्रश्न असतील. आणि शैक्षणिक समस्या पॅडागॉजी वरती 20 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे SST वरती 60 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. आता यासाठी मी सांगितलं की तुम्हाला पहिलीपासून म्हणजे EVS साठी तुम्हाला फक्त NCERTचं 3री ते 5वीचा अभ्यास करा, NCERTची पुस्तकं बघा. आणि विज्ञानसाठी किंवा गणिताची सुद्धा प्रॅक्टिस तुम्हाला करायची असेल तर विज्ञान आणि गणितामध्ये तुम्हाला 6वी ते 8वीची गणित आणि विज्ञानाची पुस्तकं अभ्यासा. त्याच्या बाहेरची तुम्हाला एकही उदाहरण विचारलं जाणार नाही, म्हणजे त्याच टॉपिक वरती किंवा आपण म्हणूया की त्याच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आता मग बाकीचं दुसरं तुमची इच्छा. शेवटी तुम्हाला जर रस्ता सोडून भरकटायचं असेल तर मात्र तुम्हाला भरपूर मार्ग मिळतील.
लक्षात ठेवा, भरपूर मार्ग तुम्हाला मिळतात, मार्ग रस्ते भरपूर असतात. आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्यासाठी एकच साधा सोपा मार्ग असतो. मग तुम्हाला एखादा मार्ग तुम्ही दुसऱ्याच मार्गाने गेला, बाकी तुम्हाला पुढे ट्रॅफिक लागेल, काही लागेल, म्हणजे तुमच्या डोक्याचा गोंधळ होऊन जाईल, तुम्ही कन्फ्यूज होणार. परंतु एक साधं सोपं मी सांगतो की या ठिकाणी सीटेट तुम्हाला पास करायचे असेल, पास व्हायचं असेल, तुम्हाला 90+ मार्क मिळवायचे असतील, तर यासाठी एकच कान मंत्र आहे की तुमची समज तुम्ही वाढवायची आहे. समज म्हणजे अंडरस्टँडिंग तुम्ही वाढवायची आहे. म्हणजे काय करायचं, प्रश्न वाचन. काय ज्यांनी पाठीमागे परीक्षा दिलेली असेल त्यांना लक्षात असेल की मी हे सारखं सांगतो की तुम्ही प्रश्न वाचन करायचं आहे. प्रश्न वाचन, प्रश्न तुम्हाला समजला पाहिजे, हे महत्वाचं आहे. प्रश्न जर नाही समजला तर तुम्हाला उत्तरही येणार नाही. प्रश्न वाचन करा, प्रश्न तुमचा समजला पाहिजे, समजून घ्यायचा आहे. मग कुठलाही तुमचा विषय असेल, तुमचा सीडीपी असेल, भाषा पहिली असेल, मराठी असेल, हिंदी असेल, कुठलेही, कारण यामध्ये जे अध्यापन शास्त्राचे प्रश्न असतात ना, तर हे तुम्हाला समजून तुम्ही किती घेता, तर हे खूप महत्वाचं आहे. यावर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे येणार आहेत. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत त्यातला एकही क्वेश्चन पेपर तुम्ही स्किप करू नका. सगळे क्वेश्चन पेपर एकदा वाचून काढायचे आहेत. सगळे प्रश्न तुम्ही समजून सोडवायचे आहेत. तुम्ही जर प्रिव्हियस इयर जर सोडवले ना तर 100% तुम्ही पास होणार. मी तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देतो. प्रिव्हियस इयर फक्त सोडवायचे. आता बरेच जण कंटाळा करतात, फक्त काय करतात, एक 10 ते 12 प्रश्न पत्रिका सोडवणार, एवढं सोडवणार, बास झालं. मग पुढे तुमच्या डोक्यात काही येत नाही. मग नंतर तुमच्या लक्षात येतं की अरे हे पेपरच्या बाहेरचे किंवा अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्न विचारले होते किंवा प्रिव्हियस इयर मधले एकही प्रश्न विचारला नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रिव्हियस इयर जर बघितलं ना तर तुम्हाला किमान एवढे नाही 60 ते 70 नाही, परंतु तुम्हाला किमान 40 ते 50 जे प्रश्न आहेत, प्रश्नपत्रिका आहेत 40 ते 50, तर या तुम्हाला मिळून जातील. मग आता मला सांगा, सीटेटने 40 ते 50 प्रश्नपत्रिका आतापर्यंत घेतलेल्या आहेत. आता 40 ते 50 म्हणजे काय, 2011 पासून सीटेट आहे, 2024 आहे. ठीक आहे. यामध्ये ऑफलाईन परीक्षा वर्षातून 2 वेळेस होत होत्या, त्यावेळेस वर्षातले 2 क्वेश्चन पेपर झाले. ऑनलाईन ज्यावेळेस परीक्षा होत होत्या तर त्यावेळेस शिफ्ट वाईज काही शिफ्टमध्ये किंवा काही वर्षी 19 क्वेश्चन पेपर आहेत ऑनलाईनला, काही वर्षी 20 आहेत, काही वर्षी 15 आहेत. म्हणजे 2 वेळेस तर 3 वेळेस ऑनलाईन परीक्षा झालेली आहे. मग याचे क्वेश्चन पेपर सर्व, तसेच जे ऑफलाईन परीक्षा झालेल्या होत्या त्या सर्वांचे क्वेश्चन पेपर, तर याच्यावरचं काहीच विचारलं जाणार नाही, कारण सीटेटने भरपूर विचारून झालेलं आहे. फक्त आता मग काय करणार आहेत, फक्त आता मल्टिपल क्वेश्चन्स जास्त विचारले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला विधानात्मक प्रश्न, फक्त तुम्ही बघितलं असेल की विधानात्मक प्रश्न विचारायला सुरुवात झाली, कारण मराठीमध्ये विधानात्मक प्रश्न म्हणजे जे काही MCQ प्रश्न होते ते जास्त आधी विचारले जात नव्हते, परंतु आता ते जास्त विचारले जात आहेत. म्हणजे कारण विधान असतं, विधान आणि निष्कर्ष, तर याच्यावरती प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये आधी बघायला मिळत नव्हते, ते आता बघायला मिळतात. याचं कारण म्हणजे काय, विधानामध्ये एकच विधान आहे, निष्कर्ष म्हणजे तेच कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर असतं आणि त्याच्यावरती 4 ते 5 प्रश्न हे तुम्हाला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये विचारले जातात. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नाचा अभ्यास असणं गरजेचं आहे, कारण तेच प्रश्न 2 प्रश्न असतील ना, पाठीमागचे 2 प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचा एक प्रश्न बनवला जातो विधान आणि निष्कर्षामध्ये, आणि तो प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रिव्हियस इयर वाचावं लागेल. मग विधान आणि निष्कर्ष हे काय तुम्हाला कुठल्या पुस्तकामध्ये मिळणार आहे का, तर मला फक्त कमेंट करून सांगा की पुस्तकामध्ये तुम्हाला विधान आणि निष्कर्षाचे प्रश्न मिळतील का, किंवा कोणते काढू शकतं का. मला तर असं वाटत नाही की ते प्रश्न म्हणजे ते सीटेटचे जे पेपर सेटर आहेत तेच काढू शकतील, परंतु कुठला एखादा असा नोट्स काढणार वगैरे तो काढेल असं मला तरी आतापर्यंत कुठं बघायला मिळालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला पाठीमागचे प्रिव्हियस इयरचे जे प्रश्न आहेत ते बघावे लागतील, आणि ते तुमचे लक्षात असतील तर तुम्हाला विधान आणि निष्कर्षावरचे प्रश्न 100% येणारच, 100% येणार. तर असंच आहे. पण मराठी तुम्ही करा, तुमचं कुठलंही करा, मराठी असेल, त्यामुळे असं आता वेगळं काही विचारू नका की सर मराठीचं काय करू, ह्याचं काय करू. आपण सगळं तुम्हाला गायडन्स आपलं असतंय. पेपर तुमचं होईपर्यंत मराठी तुमचं असेल, मराठीच्या लेक्चर मधून तुमची हिंदी पण कव्हर होईल. लक्षात ठेवा, आपण जे मराठीचे लेक्चर ऑलरेडी भरपूर घेतलेले आहेत, आताही आपण घेणार आहोत. मराठीचे तुम्ही बघितले ना तर तुमचे मराठीमधून हिंदी पण, कारण बघा लक्षात ठेवा, कन्सेप्ट सेम असणार आहे. कन्सेप्ट काय असणार आहे मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये सेम असणारे भाषा विषय आहेत. फक्त थोडेसे त्या भाषेविषयी काही प्रश्न वेगळे विचारले जाऊ शकतात, बाकी कन्सेप्ट सेम असतील.
तसेच उतारा आणि कविता या थोड्याशा वेगळ्या विचारल्या जातील. ग्रामर हिंदीचं थोडंसं वेगळं असतं, मराठीचं थोडंसं वेगळं असतं, एवढंच आहे. बाकी काही करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, मराठीसाठी उतारा आणि कविता समजून घेण्यावरती भर द्या. मी तुम्हाला एवढंच सांगेल. मग यासाठी तुम्ही काय करा की समजा MPSC चे पेपर तुमच्याकडे असतील किंवा कुठलेही असतील किंवा आपले सीटेटचे असतील, सीटेटचे भरपूर क्वेश्चन पेपर असतात मराठीचे, तर ते उतारे आणि कविता सोडवा. उतारे आणि कविता सोडवा. त्यात तुमचा म्हणजे परत परत रिपीट करा. म्हणजे एक समजा तुम्ही क्वेश्चन पेपर एकदा सोडवला ना, तो मल्टिपल बाय तुम्हाला किमान 3 वेळा तो क्वेश्चन पेपर तुमचा सोडवून झाला पाहिजे. तुमचे प्रश्न ज्यावेळेस डोळ्याखालून जातील त्यावेळेस तुम्हाला ते जास्त प्रश्न समजून जातील, समजायला लागतील. प्रश्न तुम्हाला समजायला लागले की त्याचा फायदा तुम्हाला पुढच्या क्वेश्चन पेपर सोडवणार आहात त्यावेळेस त्याचा फायदा तुम्हाला होईल. कारण मला माहिती नाही बाकी तुम्हाला काय सांगत असतील, परंतु मी तुम्हाला हे सांगतो की एक क्वेश्चन पेपर तुम्हाला कमीत कमी 3 वेळा सोडवून तुमचा झालाच पाहिजे. तुम्ही काय करता, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही समजा 40 क्वेश्चन पेपर असतील ना, तुम्ही 40 क्वेश्चन पेपर कशा प्रकारे तुम्हाला पटकन सोडून होतील याचा विचार करता. त्यामुळे तुम्ही काही पटकन सोडून मोकळे होणार. म्हणजे पहिला एक सोडवला, लगेच दुसरा सोडवला, परत त्या मागच्या क्वेश्चन पेपरकडे येत नाही, असं अजिबात करू नका. तुम्ही समजा एक क्वेश्चन पेपर सोडवला, त्यामध्ये तुम्हाला समजा मार्क मिळाले 140 जरी मार्क मिळाले ना, तरी तुम्ही तो प्रश्न जो क्वेश्चन पेपर आहे तो रिपीट करायचा आहे. म्हणजे परत तुम्ही तो सोडवायचा आहे. तुम्ही ज्यावेळेस तो क्वेश्चन पेपर परत रिपीट सोडवताना त्यावेळेस तुमची जी आकलन क्षमता आहे ती वाढते. आकलन क्षमता वाढते म्हणजे याचा काय परिणाम होईल तर लक्षात ठेवा की तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये तुम्ही यश मिळवणं, पास नापास होणं, या सर्व गोष्टी तुमच्या हातामध्ये असतात. आणि यासाठी तुमचा आत्मविश्वास किती आहे तुमच्यावरती, तर हा महत्वाचा असतो. पहा, आत्मविश्वास म्हणजे तुमच्या जर हे लक्षात असेल की हा प्रश्न मी बरोबरच सोडवणार आहे, हा प्रश्न मला समजला आहे, तर तुम्ही 100% तो प्रश्न बरोबर सोडवणार. जर मात्र तुमची खात्री नसेल की अरे माझा हा अभ्यास झाला नाही किंवा मला हा प्रश्न सुटणार नाही, तर मात्र तुमचा प्रश्न तो चुकणार, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास कधी वाढणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न समजायला सुरुवात होईल. ज्यावेळेस तुम्ही एक प्रश्न सोडवला त्यावेळेस तुम्ही तो बरोबर सोडवला, दुसरा सोडवला तोही बरोबर सोडवला, तिसरा सोडवला तोही बरोबर सोडवला, त्यावेळेस तुमचा जो आत्मविश्वास आहे ना तो दिवसेंदिवस वाढत जाईल. तो तुमचा आत्मविश्वास वाढला की तुम्हाला नवीन नवीन तुम्ही शोधायला सुरुवात करणार. आता मला हा टॉपिक येत नाही, तर हा टॉपिक मी कुठेतरी बघतो, मग तुम्ही तो टॉपिक शोधणार आहात. शोधला की तुमचं नॉलेज वाढणार आहे. तुमचं नॉलेज वाढलं की तुमचा आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास वाढला की 100% तुम्ही परीक्षा पास झाला. एवढंच आहे, एवढंच तुमचं संदर्भ साहित्य तुमच्याकडेच आहे. फक्त तुमच्यावरती आहे की तुम्ही ते कसं वापरायचं, कसं त्याचा वापर करायचा. कारण मी तुम्हाला मोटिवेशन प्रत्येक वेळेस देत असतो. आता बरेच जण मोटिवेशन घेतात, बरेच जण पासही झाले, सीटेट पास झाले, TET पास झाले, टेट मध्येही चांगला स्कोर घेतला आणि बरेच जण आपले ZP मध्ये, नगरपालिकेमध्ये किंवा रयतमध्ये सुद्धा जॉईन झालेले आहेत. आता लक्षात ठेवा, या फक्त गोष्टी आहेत की मार्गदर्शन अचूक कसं आहे. आता मी फ्रीमध्ये मार्गदर्शन करतो, याच्यामुळे कदाचित बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की काय उपयोग होणार नाही, परंतु ज्याचा विश्वास आहे त्याचा उपयोग, ज्याचा फायदा झालेला आहे. बरेच जण जॉईन झालेले आहेत आणि ज्यांनी थोडक्यात विश्वास नाही दाखवला ते सुद्धा आपल्याकडेच परत येतात. आता शेवटी आपण फ्रीमध्ये देतो म्हणजे नॉलेज नाही असं काही नसतं. लक्षात ठेवा, तुम्हाला युट्यूबवरती भरपूर नॉलेज देणारे, भरपूर तुम्हाला शिकवणारे भरपूर जण मिळतील. आता ते शिकवतात म्हणजे ते काय सगळेच मूर्ख नसतात. लक्षात ठेवा, एखादा पैसेच घेत असेल म्हणून तो चांगला आहे असं कधीही नसतं. लक्षात ठेवा, एखाद्याचा अनुभव किती आहे याच्यावरती डिपेंड आहे. सांगण्याचं काम माझं आहे. शेवटी तुम्ही तुमच्या मनावरती किती घेताय, तुम्ही किती गोष्टी तुमच्या सिरियसली घेणार आहात आणि सिरियसली करणार आहात याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही CTET पास होणार की नापास होणार. बाकी तुम्ही पुस्तकं वाचा, काही करा, परंतु आत्मविश्वास तुमचा नसेल आणि मार्गदर्शन किंवा तुम्ही थोडं दुसऱ्या मार्गाने जात असाल तर मग मात्र पास होणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे, तुम्हाला सर्व गोष्टी समजलेल्या असतील अशी अपेक्षा आहे. कारण लक्षात ठेवा, तुमचा फायदा होणं हेच या ठिकाणी माझं एकमेव उद्देश आहे. एक उद्दिष्ट असतं आणि ते ठेवलेलं आहे. पाठीमागे 2018 पासून आपण हे गायडन्स करतोय आणि त्याच्यामधून भरपूर जणांना फायदा झालेला आहे. याच्या पाठीमागचं फक्त एकच हे आहे की सीटेट, कारण बऱ्याच जणांना सीटेटची भीती वाटते की सीटेट हिंदीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे, परंतु असं काही नाही. आपलं नॉलेज जर चांगलं असेल, आत्मविश्वास असेल, तर तुम्ही कुठलीही तुमची मीडियम असेल, कुठलीही भाषा असू द्या, तुम्हाला त्या भाषेमधले प्रश्न येतात, तुम्ही सोडवता. लक्षात ठेवा,
आणि त्याप्रमाणे तुमचा अभ्यास करा. कोणतीही तुम्हाला अडचण असेल तर या ठिकाणी प्रत्येकाला मी गाईड करतो. बरेच जण या ठिकाणी मला फोन वगैरे करतात, त्यावेळेस मी सांगत असतो. आणि आपले चॅनल आहेत, आपला टेलिग्राम चॅनल आहे, आपण व्हॉट्सअपला पण ग्रुप बनवलेले आहेत, तेही तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जे गायडन्स आहे ते टाकत असतो. तसेच टेस्ट सुद्धा आपण टेलिग्रामला घेत असतो कधी कधी, त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होईल. तसेच टीईटी सुद्धा असंच आपण गायडन्स करत असतो. 2021 ला सुद्धा आपण गायडन्स करून बरेच विद्यार्थी आपले पास झाले. आता म्हणजे जाहिरात केली, बऱ्याच जणांना समजलं म्हणून समजतं असं, परंतु मी जाहिरात जास्त करत नाही. ज्यांना खरंच गरज असेल किंवा खरंच विश्वास असेल ते विद्यार्थी येतात, आपलं चॅनल वगैरे बघतात, फॉलो करतात, त्यांना 100% फायदा होतो. कारण उगाच गर्दी करायला मलाही आवडत नाही, लक्षात ठेवा. कारण कसं असतं की उगाच जाहिरात करायची मग तुम्ही येणार, त्याला अर्थ नसतो. क्वालिटी बघून तुम्हाला एखाद्या गोष्टीची क्वालिटी समजली तर तुम्ही ती बघणार आहात. जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल, आपल्याकडे आपल्या चॅनलला जे बालमानसशास्त्र किंवा बाल विकासचा जो काही व्हिडिओ प्लेलिस्ट आहे, बालविकासची व्हिडिओ प्लेलिस्ट आहे, ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे युट्यूबलाच आहे, ती बघा. त्याच्यामध्ये तुमचा बालविकास पेपर 1 आणि पेपर 2 कशाचा, टीईटीचा म्हणतोय मी. बालविकास टीईटी पेपर 1 पेपर 2 100% कव्हर होईल. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. नोट्स काढा, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, त्यातलेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील बालविकासाचे पेपर 1 आणि पेपर 2 चे. तसेच आपण समाजशास्त्र असेल, पर्यावरण असेल, त्याचेही आपण प्रश्न त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होईल. लक्षात ठेवा, फ्रीमध्ये आहे, त्याचा फायदा करून घ्या, इतरांनाही शेअर करा. या ठिकाणी सगळे फक्त पास होणं एवढंच उद्देश आहे. कारण तुम्ही पास झाला, दुसरे पास झाले. कारण या ठिकाणी काय स्कोरिंगचा विषय नाही की तुम्हाला मार्क कमी पडले, तुमच्या मित्राला जास्त पडले, असं काय नाही. तुमच्याबरोबर तुमचाही मित्र पास होईल. आणि फ्रीमध्ये आहे, लक्षात ठेवा, हे सगळं फ्रीमध्ये आहे. फ्रीमध्ये गायडन्स आहे, सगळ्या गोष्टी. जे बरेच जण जुने जाणते असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे. बरेच जण आता काही जण जॉईन झालेले आहेत, ते सुद्धा या ठिकाणी सांगत असतील. दुसऱ्यांना सांगत चला, तुमचा फायदा आहे, दुसऱ्यांचाही फायदा करा. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी सांगितलेल्या आहेत. एखादी गोष्ट राहिली असेल चुकून त्या ठिकाणी कमेंटमध्ये मला विचारू शकता, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देईल. टेलिग्रामची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. टेलिग्रामचा जॉईन करा. स्वाती मॅडमचा प्रश्न आहे की मराठीमध्ये तुमचे सारखं कोणीच नाही. ओके, हा, लक्षात ठेवा, मराठी तुमचा असेल, हिंदी असेल, कोणताही विषय असेल. आता आपण सीडीपीचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. सीडीपी असेल, ईव्हीएस असेल, जे महत्वाचे टॉपिक असतील ते मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शिवानी पटेल मॅडम, मराठीची टेस्ट जॉईन केलेली आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये मिळतील, सगळ्या विषयांचे. लक्षात ठेवा, सगळ्या विषयांचे. आपण फक्त एकच देत नाही, लक्षात ठेवा. मराठीचे की मी तुमच्याकडून 200 रुपये घेणार आणि ते फक्त हे करणार असं नाही, सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. मी हेच सांगतो, लक्षात ठेवा, की तुम्ही बरेच जण काय करताय माहिती का, तुम्ही म्हणजे विचार थोडासा चुकीचा करताय असं. कारण मी ऑब्झर्व करतो, तुमचं सर्वांचं ऑब्झर्वेशन करतो की तुम्ही काय करता माहिती का, तुमचा सराव आहे ना, सराव तुमचा काय आहे, लिमिटेड आहे. तुमचा लिमिटेड सराव आहे. तुम्ही काय करता, फक्त थोड्याच्या टेस्ट सोडवता किंवा फक्त व्हिडिओज बघत बसता. असं करू नका. तुमचा जो काही सराव आहे तो सराव तुमचा जे OMR सेट आहे त्याच्यावरती होणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस एखादी टेस्ट सोडणार आहात ना, त्यावेळेस तुमचा प्रश्न बघा आणि गोल करत चला. त्याच्या प्रिंट आउट काढा आणि गोल करत चला. काय अडचण नाही तुम्हाला लक्षात येईल. तुमच्याकडे टेस्ट चालू आहे, टाइमर चालू आहे, तुम्ही 3 तास 2.5 तासामध्ये तुमचा पेपर कव्हर होतोय का, किंवा तुम्हाला नेमकं अजून काय करावं लागेल, प्रश्न समजून घेण्यामध्ये नेमकी काय अडचण तुमची येते, तर या सर्व गोष्टी तुम्हाला समजत राहतील. त्यामुळे फक्त व्हिडिओ बघत बसू नका, तर प्रॅक्टिसने तुमचा या ठिकाणी फायदा होईल. NTC वाले फॉर्म भरताना ओबीसी फॉर्म भरायचा असतो. सर्टिफिकेट लगेच लागत नाही, लक्षात ठेवा, सर्टिफिकेट लगेच लागत नाही. तुम्ही फॉर्म भरा, सर्टिफिकेट लगेच लागत नाही. तुमची जी कास्ट असेल ती कास्ट त्या ठिकाणी मेन्शन करा. तुम्हाला कुणालाही सर्टिफिकेट मागितलं जात नाही. SST 2 मध्ये काय वाचायचं, SST 2 मध्ये मी तुम्हाला सांगितलं फक्त NCERTचं फक्त वाचा, 6वी ते 8वी ची पुस्तकं आहेत ती वाचा, तर तेवढंच करा. बाकीचं तुम्हाला काही करण्याची गरज नाही. आणि प्रिव्हियस इयर मी सर्व विषयांसाठी सांगतोय प्रिव्हियस इयर शिवाय तुम्हाला पर्याय नाही. प्रिव्हियस इयर करा.
मराठीच्या आपण सुरू करतोय, पण लवकर सुरू करतोय. सर्व विषयांचे आपण घेणार आहोत. हिंदी असेल, मराठी असेल, CDP असेल, SCST सुद्धा असेल, आपण ते थोडे थोडे घेणार आहोत. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टेस्ट सिरीज कोणाला घ्यायची असेल तर या ठिकाणी हा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप आहे, याच्यावरती पण मेसेज करा. यावरती पण मेसेज करा, तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल माहिती दिली जाईल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि पण शेअर करा. NCERTची पुस्तकं ऑनलाईन पण मिळून जातील, NCERTच्या वेबसाईटला मिळून जातील. कास्टमध्ये 82 मार्क, तुम्ही पास आहात. कास्टमध्ये 82 मार्क असतील तर पास आहे, परंतु आपण लक्षात ठेवा 100+ मार्क घ्यायचे आहेत. अजय कांबळे सर, तुमच्या भावना पोचल्या आहेत, धन्यवाद. सोशल सायन्स हा घेऊया, लक्षात ठेवा आपण घेऊया. यावेळी जास्तीत जास्त आपण विषय घेण्याचा प्रयत्न करणार आहे. जे महत्वाचे टॉपिक असतील ते आपण घेऊया, जे रिपीटेड प्रश्न असतील, IMP टॉपिक असतील ते आपण घेऊया, तुमच्यासाठी आपण घेणार आहोत. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबतोय.